Next article is number of species on earth or global species diversity. IUCN 2004 चा डेटा आपल्याला काय सांगतो? More than 1.5 million species described so far. टोटल भरपूर आहेत, परंतु त्यापैकी आपण जवळपास 1.5 मिलियन पेक्षा जास्त स्पीसीज डिस्क्राइब केलेल्या आहेत. अकॉर्डिंग टू रॉबर्ट मे ग्लोबल इस्टिमेट्स, रॉबर्ट मे यांनी सांगितलं, ग्लोबल इस्टिमेट केलं अबाउट 7 मिलियन स्पीसीज वुड ऑन अर्थ. या अर्थ वरती जवळपास 7 मिलियन स्पीसीज असल्या पाहिजेत. ही कन्सिडर्ड द स्पीसीज टू बी डिस्कवर्ड इन ट्रॉपिक्स. ट्रॉपिक्स मध्ये स्पीसीज जास्त डिस्कवर केल्या. डायव्हर्सिटी तिथं जास्त आहे. That is only 22% of total species have been recorded so far. भरपूर स्पीसीज आणखी आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. आपलं काम सुरूच आहे. दरवर्षी 15,000 स्पीसीज नव्यानं ऍड होत आहेत आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. दरवर्षी 15,000 स्पीसीजची भर आपण टाकतोय. Animals are more diverse, about 70% than plants, including. जर टोटल आपण विचारात घेतले, प्लांट आणि ॲनिमलचा डेटा विचारात घेतला, तर जवळपास प्लांट आणि फंजाय मिळून 22% आहेत आणि राहिलेले इथं 70% जवळपास कोण आहेत, तर ॲनिमल्स आहेत. जर ॲनिमलचा विचार केला, फक्त ॲनिमलचा विचार केला आणि ॲनिमल मध्ये सुद्धा नॉन कॉर्डेट इनव्हर्टिब्रेटचा विचार केला, तर इथं 70% कोण आहेत, इन्सेक्ट आहेत. फक्त इन्सेक्ट आहेत या अर्थ वरती 70%. म्हणजे जेवढे ॲनिमल्स आहेत, 10 ॲनिमल घेतले तर त्याच्यामध्ये 7 इन्सेक्ट आहेत, हे लक्षात असू द्या. Number of fungi species is more than combined total species of fish, amphibian, reptiles, mammals. बघा, फंजायच्या स्पीसीज विचारात घेतल्या तर त्या फिश, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स आणि मॅमल्स यांचा एकत्रित विचार केला तरी तेवढ्या स्पीसीज जास्त आहेत. इथं इनव्हर्टिब्रेटचा आपण विचार केला तर 70% इन्सेक्ट आहेत. 1 नंबरला इन्सेक्ट आहेत. इथं इन्सेक्ट नंतर 2 नंबरला कोण आहेत, तर मोलस्का आहेत. त्यानंतर क्रस्टॅशियन्स आहेत आणि राहिलेला सर्व ॲनिमलचा ग्रुप मिक्स आहे, ते राहिलेले ॲनिमल्स असतील. जर आपण व्हर्टिब्रेटचा विचार केला
तर इथं सर्वात मोठा ग्रुप 1 नंबरला कोण आहेत तर फिश आहेत. मोठ्या प्रमाणावर व्हर्टिब्रेट मध्ये कोण आहेत? पायसेस, फिश आहेत. पायसेस नंतर 2 नंबरला येतात बर्ड्स. व्हर्टिब्रेट मध्ये बर्ड 2 नंबरला आहेत. त्याच्यानंतर येतात 3 नंबरला ॲम्फिबियन्स. त्याच्यानंतर येतात 4 नंबरला रेप्टाइल्स आणि 5 नंबरला आहेत आता मॅमल्स. अशा प्रकारे व्हर्टिब्रेटचं डिस्ट्रीब्युशन आपण केलेलं आहे. जर आपण किंगडम प्लांटीचा विचार केला, ॲनिमलचं झालं हे, किंगडम प्लांटीचा विचार केला तर इथं सर्वात जास्त कोण आहेत तर अँजिओस्पर्म सर्वात मोठा ग्रुप आहे. अँजिओस्पर्म नंतर कोण आहेत तर फंजाय आणि मग त्याच्यानंतर अल्गी आहेत, मॉसेस आहेत, फर्न्स आहेत आणि एकदम कमी प्रमाणात लायकेन सुद्धा आहेत. अशा प्रकारे ग्लोबल स्पीसीज डायव्हर्सिटी आपल्याला सांगता येईल. आता बायोडायव्हर्सिटी इन इंडिया, आपण ग्लोबचा विचार केला, आता इंडियाचा विचार करतोय. इंडिया हॅज ओनली 2.4% ऑफ वर्ल्ड्स लँड एरिया. फक्त जगाच्या 2.4% लँडचा एरिया आपला आहे. परंतु स्पीसीज डायव्हर्सिटी विचारात घेतली तर 8.1% स्पीसीज डायव्हर्सिटी इंडियामध्ये आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर स्पीसीज डायव्हर्सिटी इंडियामध्ये पाहायला मिळते. आपल्याकडं 1,42,000 स्पीसीज आहेत. जेवढ्या डायव्हर्सिटीज आहेत त्यापैकी 12 मेगा डायव्हर्सिटी, 12 मेगा डायव्हर्सिटी जगात आहेत. त्यापैकी इंडिया इज वन ऑफ द 12 मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज. जेवढे मेगा डायव्हर्सिटीचे देश आहेत त्यामध्ये इंडिया सुद्धा आहे. त्यामध्ये 70% ॲनिमल्स आहेत आणि 20% प्लांट्स आहेत. नियरली 45,000 स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ट्वाइस स्पीसीज ऑफ ॲनिमल्स. साधारण 45,000 स्पीसीज प्लांटच्या आपल्याकडे आहेत आणि त्याच्या डबल स्पीसीज ॲनिमलच्या आहेत. मेज ग्लोबल इस्टिमेटचा विचार केला, मेनं सांगितलंय 7 मिलियन स्पीसीज. इंडिया वुड हॅव मोर दॅन 1 लाख प्लांट स्पीसीज अँड 3 लाख ॲनिमल स्पीसीज असं मेच्या इस्टिमेशन नुसार आहे. आणि त्याच्यामध्ये 70% ॲनिमल जे असतात ते इन्सेक्ट आहेत. तर इंडियामध्ये तुम्हाला बघा दार्जिलिंगचं फॉरेस्ट किंवा तिथली डायव्हर्सिटी वेगळी, कोकणची वेगळी आहे, चेरापुंजीची वेगळी आहे, हिमाचल प्रदेशची वेगळी आहे. ग्रेट बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. आउट ऑफ रेकॉर्डेड स्पीसीज 33% फ्लावरिंग प्लांट, 10% mammals, 36% reptiles,
60% amphibians and 53% फ्रेश वॉटर्स, एवढी डायव्हर्सिटी आपल्याकडे आहे. Biologists are not sure about total number of prokaryotic species. प्रोकॅरियोटिक बाबतीत हे बायोलॉजिस्ट शुअर नाहीत, त्यामुळे त्याचा विचार इथं केला नाही. बिकॉज का कन्व्हेन्शनल टेक्सॉनॉमिक मेथड्स आर नॉट सुटेड फॉर आयडेंटिफाय मायक्रोबियल स्पीसीज. ज्या काही आपल्याकडं मेथड्स यूज केल्या जातात टेक्सॉनॉमीचा स्टडी करण्यासाठी, त्या मेथड्स मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी लागू होत नाहीत. इन लॅबोरेटरी मेनी स्पीसीज कॅनॉट बी कल्चर. अनेक स्पीसीज लॅबोरेटरी मध्ये कल्चर होऊ शकत नाहीत, आणि म्हणून बायोलॉजिस्ट प्रोकॅरियोटिकच्या बाबतीमध्ये स्पीसीज डायव्हर्सिटी जी आहे त्याच्या बाबतीत शुअर नाहीत. देन नेक्स्ट आर्टिकल इज pattern of biodiversity. Latitudinal gradient, species area relationship यांचा विचार आपल्याला या आर्टिकल मध्ये करायचा आहे. आपली पृथ्वी बघा अशी सरळ नाही आहे, ती थोडीशी टिल्ट झालेली आहे, थोडीशी अशी टिल्ट झालेली आहे. आणि इकडून सोलार रेडिएशन डायरेक्ट येतात. इक्वेटरला मोठ्या प्रमाणावर मेगा डायव्हर्सिटी पाहायला मिळते, रिच डायव्हर्सिटी तिथं आहे. आणि या पृथ्वीचा हा इक्वेटर आहे, विषुववृत्त आहे, ते हे विषुववृत्त आहे, त्याला आपण इक्वेटर म्हणतो. इक्वेटर पासून नॉर्थला 23.5 नॉर्थ आणि 23.5 साऊथ पोलकडं हा जो पार्ट आहे, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बायोडायव्हर्सिटी, रिच बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. ट्रॉपिकल फॉरेस्ट याच भागामध्ये पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणावरती, जिथं सनलाइट डायरेक्ट पोचते, त्यामुळं फोटोसिंथेटिक एरिया जास्त, म्हणजे या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी आहे तिची प्रोडक्टिव्हिटी जास्त. का या इक्वेटरला मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते, स्पीसीज रिचनेस का आहे इथं? याचं कारण आहे, एकतर सोलार रेडिएशन इथं डायरेक्ट पडतात, त्यामुळं फोटोसिंथेसिस प्रोसेस भरपूर होते. आणि इथं इक्वेटरला भरपूर पाऊस, टेम्परेचरही जास्त, फार मोठं एन्व्हायरमेंटल व्हेरिएशन, फ्लक्च्युएशन होत नाहीत एन्व्हायरमेंट मध्ये. इथं टेम्परेचर मध्ये फार मोठं फ्लक्च्युएशन इथं होत नाही. त्यामुळं या एरियामध्ये स्पीसीज मोठ्या प्रमाणावर ग्रो होतात, फार मोठं फ्लक्च्युएशन इथं होत नाही. आणि जसं जसं आपण दोन्ही पोलच्या दिशेनं जाऊ तसं स्पीसीज रिचनेस कमी 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 होत जातात. जसं आपण ट्रॉपिक्स लॅटिट्यूडनल रेंज फ्रॉम 23.5 डिग्री नॉर्थ and south have more species than temperate or polar region. रिच डायव्हर्सिटी या इक्वेटरला आपल्याला पाहायला मिळते. आणि जसं जसं इक्वेटर पासून आपण दूर जाऊ,
स्पीसीज डायव्हर्सिटी कमी 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 कमी, पोलला तर एकदम कमी होते. इथं ट्रॉपिकल, इकडं पुढे गेलं की सब ट्रॉपिकल, त्याच्यानंतर टेम्परेट, आणि इथं पोल बघा, नॉर्थ पोल आर्टिक आणि साऊथ पोल तसंच अंटार्क्टिक. जसं जसं इक्वेटर पासून दोन्ही दिशेनं पुढं जातो आपण, तशी बायोडायव्हर्सिटी कमी 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 होत जाते, कमी कमी होत जाते. पहा, एक्झाम्पल्स याचे तुम्हाला लक्षात येतील. नंबर ऑफ बर्ड स्पीसीजचा जर विचार केला तर बघा, इक्वेटरच्या जवळ कोण आहे? कोलंबिया. त्या कोलंबियामध्ये बर्डच्या 1400 स्पीसीज आहेत. 1400 स्पीसीज आर फाउंड नियर इक्वेटर इन कोलंबिया. इंडिया, आपण ट्रॉपिक्स मध्ये आहोत. 1200 स्पीसीज, मोर दॅन 1200 स्पीसीज आर फाउंड इन इंडिया. त्यानंतर 41 डिग्री नॉर्थ न्यूयॉर्क सिटी आहे. त्या न्यूयॉर्क मध्ये फक्त किती स्पीसीज आहेत? 105 स्पीसीज आहेत. ग्रीनलँड 71 डिग्री नॉर्थ फक्त 56 स्पीसीज आहेत. म्हणजे जसं जसं इक्वेटर पासून, इक्वेटरच्या जवळ 1400, थोडस दूर 1200, आणखी दूर गेलं 105, आणखी दूर गेलं तर 56. म्हणजे स्पीसीज डायव्हर्सिटी कमी 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 साऊथ आणि नॉर्थ पोल कडे जाताना होत राहते, कमी कमी होत राहते. The tropical forest region like Ecuador has 10 times vascular plant species as compared to temperate region. म्हणजे ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर बघा, व्हॅस्क्युलर प्लांट 10 पटीनं जास्त आहेत टेम्परेट रिजन पेक्षा. लाईक मिडवेस्ट ऑफ USA, टेम्परेट रिजन. लॅटिट्यूडनल ग्रेडियंटचा उद्देश लक्षात आला का? इक्वेटरला रिच बायोडायव्हर्सिटी आहे, कारण तिथं सोलार रेडिएशन डायरेक्ट येतात, फोटोसिंथेसिस भरपूर होते, त्यामुळं प्रोडक्टिव्हिटी भरपूर आहे, इकोसिस्टीम स्टेबल आहे, त्या डिस्टर्बन्सेस फारसे नाहीत, रेनफॉल भरपूर आहे, सीजनल फ्लक्च्युएशन, सीजनल व्हेरिएशन फारसे नाहीत, कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट आहे, आणि त्यामुळं इक्वेटरला बायोडायव्हर्सिटी रिच आहे. तिथून पुढं दोन्ही पोलकडं जसं जसं आपण जाऊ 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 तसं बायोडायव्हर्सिटी कमी 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 होत जाते. हा त्याच्यातला मेन पार्ट. ट्रॉपिकल फॉरेस्ट रिजन लाईक Ecuador has 10 times vascular plants as compared to temperate forest region like Midwest of USA. आता आपण सांगितलंय हे. आता इथं एक्झाम्पल काही दिलेले आहेत पहा. नंबर ऑफ स्पीसीज इन अमेझॉन फॉरेस्ट. आता जसं जसं आपण इक्वेटर पासून दूर जातो तशी स्पीसीज डायव्हर्सिटी कमी 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 होत जाते, परंतु याला एक एक्सेप्शन आहे. ट्रॉपिकल अमेझॉन रेन फॉरेस्ट जे आहेत ते साऊथ अमेरिकेत आहे. इट इज अ ग्रेटेस्ट बायोडायव्हर्सिटी ऑन अर्थ. फार मोठी बायोडायव्हर्सिटी आहे. तसं तर इक्वेटरला नाही आहे, हे एक्सेप्शन आहे. अमेझॉन फॉरेस्ट हे
आता आपण जे स्टेटमेंट लॅटिट्यूडनल ग्रेडियंटचं वापरलं त्याला एक्सेप्शन आहे. रिच डायव्हर्सिटी या पृथ्वीवरती सर्वात जास्त रिच डायव्हर्सिटी कुठं असेल तर ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये आहेत. आणि ॲमेझॉन फॉरेस्टला आपण आणखी एक नाव देतो लंग्स ऑफ अर्थ, कारण मोठ्या प्रमाणावर तिथून ऑक्सिजन जो बाहेर पडतो तो वापरला जातो ॲनिमल्सकडं ब्रिदिंगच्या प्रोसेससाठी. लंग्स ऑफ अर्थ. आणि या ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये पाहिलं तर बघा 40,000 प्लांट्स, 3,000 फिश, 1,300 बर्ड्स, 427 मॅमल्स, 427 ॲम्फिबियन्स, 378 रेप्टाइल्स आणि 1,25,000 इनव्हर्टिब्रेटच्या स्पीसीज या ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ॲमेझॉन फॉरेस्टच्या ठिकाणी ग्रेट बायोडायव्हर्सिटी आहे. ग्रेट बायोडायव्हर्सिटी आहे. आता ही बायोडायव्हर्सिटी रिच असण्याची कारणं काय काय आहेत? स्पीसीज रिचनेस ट्रॉपिक लेवलला असण्याची कारणं काय आपण सांगितली? ट्रॉपिक्स हॅज मोर इव्होल्युशनरी टाइम. बर, ते एक झालं. रिलेटिव्हली कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट, फ्लक्च्युएशन एन्व्हायरमेंट मध्ये फारसे नाहीतच तिथं. They receive more solar energy which contributes greater productivity. सोलार एनर्जी जास्त मिळते त्या भागात, त्यामुळं फोटोसिंथेसिस प्रोसेस जास्त होते, त्यामुळं तिथल्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे. अशी ती कारणं आहेत की त्यामुळं बायोडायव्हर्सिटी ट्रॉपिकल रिजन मध्ये जास्त आहे. न्यूयॉर्क ही डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी, कोलंबिया बर्ड्स, कॅनडा फॉरेस्ट, टेम्परेट फॉरेस्ट, ब्राझील फॉरेस्ट, ॲमेझॉन फॉरेस्ट, फार मोठं जंगल, महत्वाचं बायोडायव्हर्सिटी रिच असलेलं जंगल ॲमेझॉन फॉरेस्ट. पहा, ॲमेझॉन फॉरेस्ट ही ॲमेझॉन नदी आहे, हे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट आहे. ही ॲमेझॉन नदी दाखवली आहे, हे रेन फॉरेस्ट आहे. जबरदस्त बायोडायव्हर्सिटी आपल्याला ॲमेझॉन रेन फॉरेस्टच्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर आपण स्टडी करणार आहोत स्पीसीज एरिया रिलेशनशिप. हम्बोल्ट, अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट इन साऊथ अमेरिकन जंगल्स हम्बोल्ट यांनी साऊथ अमेरिकेच्या जंगलाचा स्टडी केला. त्याला काय लक्षात आलं? स्पीसीज रिचनेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग एक्सप्लोर्ड एरिया बट अप टू सर्टन लिमिट. स्पीसीज रिचनेस वाढतो जसा एरिया वाढतो, रिचनेस वाढतो, एरिया वाढतो, रिचनेस वाढतो अप टू सर्टन लिमिट, असं या कन्सेप्टचं म्हणणं आहे. हम्बोल्ट यांचं असं म्हणणं आहे. त्याला आपण स्पीसीज एरिया रिलेशनशिप म्हणतो. रिलेशन बिटवीन स्पीसीज रिचनेस अँड एरिया गिव्स रेक्टँग्युलर हायपरबोला. जसं जसं स्पीसीज रिचनेस वाढतो, एरिया वाढतो, तसा स्पीसीजचा रिचनेस सुद्धा वाढतो आणि त्याचं रिलेशन जे आहे त्याचा काय मिळतो आपल्याला?
असा रेक्टँग्युलर हायपरबोला मिळतो. आणि त्याचा फॉर्म्युला आहे या आपण एक्स ऍक्सिसला काय घेतो इकडं आणि वाय ऍक्सिसला काय घेतो बघा. इकडं घेतो एरिया आणि इकडं घेतो स्पीसीज रिचनेस. एक्स आणि वाय ऍक्सिसला आपण एरिया आणि स्पीसीज रिचनेस घेतो आणि आपल्याला हा ग्राफ कसा मिळतो, रेक्टँग्युलर हायपरबोला. आणि याचं इक्वेशन काय बनलं, S इक्वल टू सी ए रेस टू झेड. यस म्हणजे स्पीसीज रिचनेस, ए म्हणजे एरिया, सी म्हणजे वाय इंटरसेप्ट आणि झेड म्हणजे स्लोप ऑफ लाईन रिग्रेशन कोइफिशियंट आहे ते. परंतु हे जर लॉग लॉग स्केलवर आपण घेतलं, आता सुरुवात इथून करणार आहे, याचं सुद्धा आपण इथं टेकवलेलं नाही आणि हे पण टेकवलेलं नाही, कारण इथं काही स्पीसीज झिरो होत्या का, नाही. सुरुवात काही झिरो न होणार आहे का, नाही. पूर्वी तिथं स्पीसीज असणारच आहे ना, त्यामुळे इथं झिरो पासून घेत नाही आपण. तर इथून लॉग 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 स्केलवर जर घेतलं तर आपल्याला ग्राफ असा मिळतो. आणि याचा फॉर्म्युला काय बनला, लॉग एस इक्वल टू लॉग सी प्लस झेड लॉग ए. ऑन लॉगॅरिथमिक स्केल्स द रिलेशनशिप इज स्ट्रेट लाईन. लॉग स्केलवर घेतलं तर स्ट्रेट लाईन आहे, कारण आपण म्हणतो तसंच घडणार अशातला भाग नाही आहे. आणि इक्वेशन काय होतं त्याचं, लॉग एस इक्वल टू लॉग सी प्लस झेड लॉग ए. हे इक्वेशन होतं त्याचं. जनरली फॉर स्मॉल एरिया, एखादा जर स्मॉल एरिया असेल तर झेड व्हॅल्यू किती आहे, 0.1 to 0.2. झेड व्हॅल्यू किती आहे, 0.1 to 0.2. बट फॉर लार्ज एरिया, जर एंटायर कॉन्टिनेंट खंडच एखादा घेतला मोठा, तर स्लोप ऑफ द लाईन स्टेपर होतंय, स्टेपर. आणि झेड व्हॅल्यू काय होते, 0.6 to 1.2 अशी होते. एक्झाम्पल घ्या, फ्रुजिव्होरस बर्ड जे आहेत, फ्रूट खाणारे बर्ड्स, मॅमल्स आहेत, इन ट्रॉपिकल फॉरेस्ट ऑफ डिफरंट कॉन्टिनेंट्स, झेड व्हॅल्यू त्याची किती आहे, 1.15 एवढी त्याची झेड व्हॅल्यू आहे. पहा, इकॉलॉजिस्ट हॅव डिस्कवर्ड दॅट व्हॅल्यू ऑफ झेड लाईन range from 0.1 to 0.2 regardless of taxonomic group or the region, whether plants, बघा, whether it is plants in Britain, birds in California or mollusca in New York, state the shape of regression line amazing similar. If you analyze the species area relation among the very large area like entire continents, you will find that slope of line to be much steeper, that is z value range from 0.6 to 1.2. जर आपण वेस्टर्न घाटचा विचार केला, वेस्टर्न घाट्स less functional if one of the tree frog species is lost forever. हे शक्य आहे का, एक स्पीसीज नष्ट झाली. How is our quality life affected? If says instead of 20,000 we have only 15,000 species of ants on earth. म्हणजे काही स्पीसीज जर नष्ट झाल्या तर त्याचा परिणाम पूर्ण इकोसिस्टीमवर होतो का,
पहा, वेस्टर्न घाट्स हा आहे, सदर्न घाट्स इकडे आहे, नॉर्दर्न घाट्स आहे, डेव्हिड टिल्मन यांनी स्पीसीजचा इम्पॉर्टन्स किती आहे ते सांगितलंय. अकॉर्डिंग टू डेव्हिड टिल्मन, प्लॉट्स with more species show less year to year variation. जेवढ्या स्पीसीज जास्त तेवढं इयर टू इयर व्हेरिएशन टोटल बायोमास मध्ये फारसं नाही आहे. इन्क्रीज्ड डायव्हर्सिटी कॉन्ट्रीब्यूट हायर प्रोडक्टिव्हिटी. डायव्हर्सिटी जास्त, प्रोडक्टिव्हिटी जास्त. इट इज एसेन्शियल फॉर इकोसिस्टीम हेल्थ अँड सर्वायवल ऑफ ह्युमन रेस. सगळ्यांसाठी चांगलं आहे, इकोसिस्टीमसाठी चांगलं आहे, आपल्यासाठी चांगलं आहे. रिवेट पॉपर हायपोथेसिस यासाठी अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट सांगितला. आपल्याला समजण्यासारखा अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट मांडलेला आहे. कुणी? पॉल इरलिच. It is analogy used to understand importance of biodiversity. ही बायोडायव्हर्सिटी किती महत्वाची आहे, स्पीसीज रिचनेस किती महत्वाचा आहे, हे आपल्याला स्टॅनफोर्ड इकॉलॉजिस्ट पॉल एरलिच यांनी समजावून सांगितलं. त्यांनी रिवेट पॉपर हायपोथेसिस मांडली. एखादं एरोप्लेन घेतलं तर त्या एरोप्लेनचे जे पार्ट असतात ते रिवेट आपल्याकडे आपण रिबीट म्हणतो, त्यांनी जोडलेले असतात. ते प्रत्येक रिवेट म्हणजे एक स्पीसीज गृहीत धरा. काय म्हणतात ते? इन ॲन एरोप्लेन म्हणजे एक इकोसिस्टीम आहे. एरोप्लेन म्हणजे इकोसिस्टीम आहे. All parts are joined together by using many rivets. त्या रिवेट्सना आपण स्पीसीज गृहीत धरू आणि एरोप्लेन म्हणजे एक इकोसिस्टीम गृहीत धरू. इफ पॅसेंजर पॉप अ रिवेट, एक्सटिंक्शन ऑफ स्पीसीज. म्हणजे पॅसेंजरनं आपण गेलो, विमानात बसलो, त्या एक रिवेट काढून नेला, फार काही परिणाम होणार नाही. दुसरा पॅसेंजर आला, दुसरा रिवेट काढून नेला, फार काय परिणाम होणार नाही. असंच जर होत राहिलं तर जसे जसे रिवेट काढून नेणार स्पीसीज नष्ट होणार, तसा इकोसिस्टीमवर परिणाम सुरू होईल. परंतु सुरुवातीला छोटे छोटे रिवेट काढल्यानंतर लगेच प्लेनला प्रॉब्लेम होईल का? लगेच काही प्रॉब्लेम होणार नाही. एखादी स्पीसीज नष्ट झाली म्हणजे इकोसिस्टीमवर लगेच परिणाम होत नसतो. इट नॉट अफेक्ट फ्लाइट सेफ्टी फंक्शनिंग ऑफ इकोसिस्टीम. बट as more as rivets are removed, the plane becomes dangerous. जसे जसे त्याच्यातले रिवेट्स काढत राहू तसं ते प्लेन वीक होत राहणार. आणि रिवेट्स काढणे म्हणजे स्पीसीज नष्ट होणे. लॉस ऑफ रिवेट्स ऑन विंग्स. सगळ्यात महत्वाचा पार्ट विंग्स म्हणा, इंजिन जिथं तिथं बघा, विंग्स की स्पीसीज आहेत. सगळ्यात महत्वाच्या स्पीसीज काही असतात, जसं विंगचे रिवेट्स सगळ्यात महत्वाचे आहेत. ते जर काढले तर फार डेंजरस स्थिती त्या विमानाची निर्माण होईल. डेंजरस टू फ्लाइट सेफ्टी दॅन लॉस ऑफ फ्यू रिवेट्स ऑन सीट्स. आपण सीटचं रिवेट काढलं तर फार डेंजर नाही आहे, पण विंगचं रिवेट काढलं फार डेंजर निर्माण होईल. त्यामुळं काही स्पीसीज या की स्पीसीज म्हणून तिथं असतात, त्या नष्ट होणं अत्यंत धोकेदायक असतं. तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलंय. तर हे बघा, हे विमानाचे पार्ट कसे रिवेट न जोडलेत की नाही
हे सगळे रिवीट 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 म्हणजे स्पीसीज आहेत. एक रिवीट म्हणजे एक स्पीसीज आणि एक विमान म्हणजे एक इकोसिस्टीम. आणि असे रिवीट 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 न सगळे जोडलेले असतात पार्ट्स. आणि मग प्रवासी त्यात बसले, एक रिवेट काढून नेलं, एक रिवेट काढून नेलं. आता जिथं सीट असतात तिथले रिवेट काढून नेले तर लगेच काही फरक पडणार नाही. पण सगळ्यात डेंजर कुठं असणार आहे? विंग. त्या भागात ज्या स्पीसीज असतील, इकोसिस्टीममध्ये महत्त्वाच्या काही स्पीसीज आहेत, की स्पीसीज म्हणू आपण, अशा स्पीसीजना जर धक्का पोचला तर इकोसिस्टीमला फार मोठा धोका पोचेल, असं इथं म्हणणं आहे. असं इथं म्हणणं आहे. त्यामुळं काही स्पीसीज इकोसिस्टीम बॅलन्स करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या नष्ट झाल्या की संपला विषय. तर इकोसिस्टीम मध्ये सगळ्या स्पीसीजचं महत्त्व आहे, परंतु काही स्पीसीज नष्ट झाल्या तर तेवढा मोठा परिणाम होत नाही. पण काही की स्पीसीज आहेत, त्या जर नष्ट झाल्या तर परिणाम इकोसिस्टीमवर फार मोठा होतो, असंच या रिवीट हायपोथेसिसचं म्हणणं आहे. जसं आपण सीटाचे रिवीट काढले तर लगेच मोठा परिणाम होत नाही, विमानावर फार मोठा परिणाम होणार नाही. पण विमानाचे विंग्स तिथले रिवीट आपण जर काढले तर विमान अतिशय धोक्याच्या स्थितीत जाऊ शकतं. तसंच इथं स्पीसीजच्या बाबतीत सुद्धा आहे, असं ही हायपोथेसिस आपल्याला सांगते.